की एक माणूस दुबईवरनं फक्त 20 ग्राम सोनं घेऊन जाऊ शकतो आणि बाई जर महिला असली तर ती 40 ग्राम घेऊन जाऊ शकते, म्हणजे 4 तोळे. आणि आम्ही येतं म्हणजे आम्हाला अन्याय आमच्यावर बी, म्हणजे माणसाला कुठंच हे नाही. आम्ही जर जाणार तर 2 तोळे आणि बाया जाणार तर त्यांना 4 तोळे. वाह, चांगलं आहे. तर एकच पडतं ते माझ्या सामान. जर 20 ग्राम जर घेऊन गेलो तर जास्तीत जास्त 5-6 हजार का फरक पडेगा ना, ज्यादा नाही पडेगा. 5-6 हजाराचाच काही फरक पडणार आहे. जरी कोणाला पाहिजे असेल दुबईचं सोनं तर मला नका सांगू, इकडे येऊन घेऊन जा, मी आणणार नाही सोनं वगैरे. तर चालू झालं कॅल्क्युलेटर. 1580 2.5 ग्राम सोन्याचं 1580 द्रहममध्ये. आता 1580 1600 देते, 20 धर्म वापस देगा. हाँ मुश्किल नहीं, 1 ग्राम का 1 ग्राम का है वो, जस्ट कैलकुलेशन है अप्रोक्सीमेट आपको. अच्छा जो आइडिया. अच्छा उसमें बाद में इसमें उसका जो चार्ज लगेगा कुछ नहीं है, मेकिंग चार्ज जो इंक्लूडिंग टोटल टैक्स है 10 ग्राम सोना वो 22 ग्राम. इंक्लूडिंग आपको आइडिया तो दो, इसका 1 ग्राम का 650 to 620. अच्छा 22 कैरेट का 22 कैरेट का 6000 धर्म है ना. बोलना पड़ेगा ना. 6000 धर्म 6000 धर्मचं 22 कॅरेट सोनं. एक तोळ्याची किंमत आहे 10 ग्रामाची 6000 रुपये. 6000 धर्म. ठीक आहे. अरे वा, दुबईची गोल्ड मध्ये दुबईचे गोल्ड. ये देख गणेशा, वो भी अच्छा है. हार में भी अच्छा है. हे आहे 3478 ग्रामचं. कितना ग्राम है? 22 में नहीं है, 18 ये डायमंड है. कितना है? कितना ग्राम का ये 5 ग्राम का. 5 ग्राम. अच्छा है, ले सकते हैं. हाँ है, सही है. 2.5 ग्राम घेईल, बोलून घ्या. हे आमच्या बायकोला घेईल मी. कधी येईल काय माहिती टाईम. आपलं सोनं आता हे तुम्हाला दाखवतो रूमवर गेल्यावर आणि समजून सांगतो इथला भाव काय आहे. ठीक आहे. आता रूममध्ये पोहोचलोय. मॉलमध्ये गेलतो मी, लुलू मार्केटमध्ये. आणि तिथं कसं ना लोकल लोक जास्त असतात. आरबी त्यांच्या महिला जास्त असतात, माणसं जास्त असतात. तर त्यांना आवडत नाही ते व्हिडिओ वगैरे बनवणं. आणि माझा फोन मोठा आणि ते असं कॅमेरा पकडला का ते पूर्ण लांबून लोकांमध्ये दिसत होतं त्यांना. त्याच्यामुळे मी ते व्हिडिओ नाही बनवला त्या मॉलमधनं. तर त्या दुकानामध्ये गेलतो आम्ही. तर तिथं आम्हाला घेतलं आम्ही सोनं, एकदम छोटंसं सोनं खूप महाग झालंय. दुबईमध्ये बऱ्याच जणांना वाटतंय की सोनं खूपच स्वस्त आहे. हे बघा, हे 2.5 ग्राम आहे. 2.5 ग्राम का 2 ग्रामाचे. हे कानातले थोडी वर डिझाईन वाटतं, तर आम्हाला माहिती नाही. हे मित्र चालला सुट्टीवरती, त्यासाठी त्याने घेतलेलं आहे, त्याच्या आईसाठी. तर हे आहे त्याचं बिल. तर याच्यामध्ये 18 कॅरेट जर घेतलं तर 424.25 फिलचं. 21 कॅरेटचं सोनं 495 दिरहमचं. 22 कॅरेटचं सोनं 516.25 फिलचं. आणि हे 24 कॅरेटचं सोनं आहे 557.50 फिल्स. तर हे आहे सोन्याचा भाव. आता हे चढ उतार होणार आणि याच्यामध्ये तुम्ही आता कन्वर्ट करा की किती पैसे होतात म्हणून, म्हणजे भारतीय रुपयामध्ये. आता दुसरं सांगायचं झालं, हे एवढंसं जे सोनं घेतलं नाही 2-2.5 ग्रामाचं, तर हे पडलं याला 1400 धर्ममध्ये. आता 1400 धर्मचे किती होतात भारताचे तुम्ही बघून घ्या. एका रुपयाचे, दुबईचा 1 रुपयाचे आता 25 रुपये 30 फिल्स होतात. 30 पैसे, म्हणजे फिल्सला 30 पैसे म्हणतात. तर हे तेवढंच हे आहे, तेवढंच हे सोनं घेतलं एवढंच. आणि त्याच्यामध्ये टॅक्स वगैरे सगळं दिलं. बिल मिळते का थोडा हे बघा, इथं दिलेलं आहे. हे वेट आहे, हे 2 ग्राम 7 काय 4 मिली काय असतं काय म्हणते सोन्याचं आहे ना, ऐसंही आहे 2 ग्राम. आणि याच्यामध्ये बघा, हे नेट अमाऊंट 1400 धर्म आहे. त्याच्यानंतर हे टॅक्स आहे ना 70 धर्म टॅक्स लागलेला. तर याचा टॅक्स लागला. हे आहे 22 कॅरेटचं घेतलेलं आहे आम्ही 1400 धर्मचं. तर 1470मध्ये आम्हाला पडलं हे पूर्ण. टोटल 1470मध्ये 70 धर्ममध्ये पडलं टॅक्स वगैरे लावून. हा आहे सोन्याचा भाव. आणि तुम्हाला सगळ्याला वाटतं की सोनं खूप स्वस्त आहे. सोन्याचं एवढं स्वस्त नाही आहे भारताच्या रुपयामध्ये. इकडं घेण्यामध्ये ना म्हणजे सेमच पडतं ते, काय नाही.